मावशी थोडं सहन करा, थोडं दुखेल तुम्हाला. आता डॉक्टरांकडे जायचंच आहे ना आपल्याला, बरं वाटेल. नाही बाई, डॉक्टर बिक्टर काय नको. आओ हॅलो, हा आलायत का तुम्ही? ओके ओके, मी आलोच. मावशी, डॉक्टरांकडे नाही म्हणून कसं चालेल? पायात काच घुसलीये तुमच्या. टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागणार मावशी. इन्फेक्शन झालं ना तर केवढ्याला पडेल माहिती नाही तुम्हाला. मावशी, एक विचारू का? मगाशी तुम्ही अशा कुठे गेलात बाहेर? कोणी येणार होतं का? आता तुला काय सांगू बाई, असं वाटलं का त्या दरवाजात तर माझी कमळीच येते. कुणाला ठाव मला असं का वाटलं का माझी कमळीच उभी आहे बाहेर. मावशी, कुठे हरवलात? नाही काय नाही, ते मगाशी जरा धग लागली होती ना, पाय मोकळं करायला बाहेर गेलतो. अरे, तुम्ही दोघी कधी आलात? झाला की येळ. अरे मग होतात कुठे? अहो, ते ऋषी सर म्हणलं साधना मावशी आहेत, त्यांना काहीतरी लागलं म्हणून त्यांच्यासाठी हळदीचा लेप बनवत होतो. ह्यो लेप लावला की नाही त्यांची जखम चिघळणार नाही. मस्तच, दे मी लावते त्यांना लेप. बरं झालं तुम्ही दोघी आलात. मी ऍक्च्युली येतच होते किचनकडे. उषाताईंना ना मी डाळ शिजत ठेवायला सांगितलेली. प्लीज जरा बघाल त्यांनी काय केलं, ठेवली नाही ठेवली. अहो वहिनी, प्लीज काय म्हणताय? तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही साधना मावशींकडे बघा, आम्ही किचनचं बघतो. थँक्यू. आलं, चल. मावशी, हा हळदीचा लेप लावते तुम्हाला, बरं वाटेल. ह्यो असा लेप तर माझी कमळी माझ्यासाठी बनवायची. काकू, अहो रक्त थांबतच नाहीये. जखम मला खूप खोल वाटते ही. काकू तुम्ही ऐका, तुम्ही माझ्याबरोबर चला हॉस्पिटलमध्ये प्लीज. ऋषी, एक मिनिट. मला असं वाटतं की तुझं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. एक काम करतो, मी साधना मावशींना दवाखान्यात घेऊन जातो. बर. अहो नाही, कशाला माझ्या पायी त्रास तुम्हाच नाही. मावशी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, डॉक्टरांकडे जावंच लागेल. इंजेक्शन घ्यावं लागेल मावशी तुम्हाला. चल 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 या. सावकाश. ऐक, काही करू नकोस, तू शांत राहा. जे काही करते ना ते बरोबर करते. आता या वेळेस आपण तिला मागे खेचायचं नाहीये, तिच्या पाठीशी उभं राहायचं. अपमानाचा बदला घ्यायचाय तिला. काही चुकीचं वागत नाहीये ती. ती अगदी बरोबर आहे. अरे काय समजतात का ही लोक? कामिनी काय, तिची मुलगी काय, तिची नात काय, यांना कसंही वागवलं तरी चालेल. अरे अपमानाचा बदला घ्यावाच लागेल. आता त्यांनी या कामिनीच्या इगोला हर्ट केलेलं आहे. त्यांना अजून कल्पना नाहीये ही कामिनी म्हणजे काय चीज आहे ते.
नयनताराला या अपमानाची परतफेड करावीच लागेल. अगं बया ग, नव्याचे 9 दिवस संपले म्हणायचे. बंडू, निंगी आणि कमळी कुठे आहे? ते मी तुला का सांगू, जा तिकडे. मला माहिती आहे ऑलरेडी त्या कुठे आहेत. प्राजक्ताच्या बर्थडे पार्टीला ना रिश्ता घरी. अच्छा, तू इथं म्हणजे तुला आमंत्रण दिलं नाही वाटतंय. हो ना, बघ ना बंडू, म्हणून ना मला तुझ्यासारखं असं लोनली वाटतंय, एकटं फील होतंय. आणि माझं तर ठीक आहे, तुला तर 2 बहिणी आहे, तरी तुला इथे एकट्याला सोडून त्या पार्टीला गेल्या. तुला लोनली वाटेल याचा विचार पण नाही केला. बघ ना. ए, तुम्हाला झाडावर चढवल्यास काय? बंडू, मी तुला का झाडावर चढव? आपण आता काय आहे, कलिग्स आहे ना, एका कॅन्टीन मध्ये काम करतो की नाही. मग आता हात दे ना, बघतो काय. एका कॅन्टीन मध्ये काम करतो ना. मग मी विचार केला की मला लोनली वाटतंय, तर तुला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू. बंडू ऐक, आपण ना दोघं कोल्ड्रिंक प्यायला सोबत जाऊया. ए, मला नावात असलं काय, जायत ना पहिली तू. ए नको का म्हणतोय? मी आता काय बोलली? आपण आता काय आहे, कलिग्स आहे ना, फ्रेंड्स नसलो तरी कलिग मध्ये असं चालतं. कोल्ड्रिंक स्नॅक्स आपण पिऊ शकतो सोबत. ठीक आहे, मी ना आपल्यासाठी कोल्ड्रिंक आणते. तू वेट कर हा बंडू, ठीक आहे?